हा व्हिडिओ एका अशा सुशिक्षित महिलेची कहाणी आहे, जिची चूक फक्त एवढीच होती की लग्नाच्या 5 वर्षानंतरही तिला मूल झाले नव्हते. स्वतः डॉक्टर असूनही समाजातील आणि घरातील अघोरी मानसिकतेचा ती बळी ठरली. ज्या पतीवर आणि सासरच्या लोकांवर तिने विश्वास ठेवला, त्यांनीच तिचा विश्वासघात करून तिला मृत्यूच्या दारात ढकलले. ही केवळ एका गुन्ह्याची गोष्ट नाही, तर नात्यातील क्रूरतेचा कळस आहे. मित्रांनो, रेणुका एक हुशार डॉक्टर होती, जिचे लग्न 2020मध्ये संतोष नावाच्या मेकॅनिकल इंजिनियरशी झाले होते. सुरुवातीला सर्व काही नीट चालले होते, पण लग्नाच्या 5 वर्षांनंतरही मूल होत नसल्याने सासरच्या लोकांकडून तिचा छळ सुरू झाला. संतोषने रेणुकाला कल्पना न देता दुसरे लग्न केले होते आणि त्याची दुसरी पत्नी गर्भवती होती. हे सत्य बाहेर आले तर संतोषची नोकरी जाईल आणि त्याला जेल होईल, या भीतीने सासरच्यांनी संतोष, त्याचे वडील कामन्ना आणि आई जयश्री रेणुकाला कायमचे वाटेतून काढण्याचा कट रचला. घटनेचा दिवस 17 मे 2025. मंदिराचा बहाणा. सासू जयश्रीने रेणुकाला मूल होण्यासाठी नवस करण्याच्या बहाण्याने एका मंदिरात नेले. त्यांनी जाणून बुजून मंदिरात उशीर केला, जेणेकरून शेवटची बस सुटेल. रात्रीच्या अंधारात सासरे कामन्ना दुचाकी घेऊन आले. एकाच दुचाकीवर तिघे जात असताना एका निर्जन ठिकाणी सासूने रेणुकाला चालत्या दुचाकीवरून जोरात धक्का दिला. रेणुका खाली पडल्यावर ती जिवंत असल्याचे पाहून सासऱ्याने तिच्या डोक्यात दगडाने वार केला आणि साडीच्या पदराने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. आणि मित्रांनो, त्यानंतर त्यांनी रेणुकाची साडी दुचाकीच्या चाकात मुद्दाम अडकवली आणि तिचा मृतदेह 150 मीटरपर्यंत ओढत नेला, जेणेकरून हा एक अपघात वाटावा. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच पोलिसांना फोन करून बाईक स्लिप झाल्याने आणि साडी चाकात अडकल्याने रेणुकाचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मित्रांनो, पोलिसांना या घटनेत संशय आला, कारण दुचाकीवर स्लिप झाल्याच्या काहीच खुणा नव्हत्या आणि सासू सासऱ्यांना साधी खरचटही आली नव्हती. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले की रेणुकाचा मृत्यू अपघाताने नाही, तर गळा आवळल्याने झाला आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. सध्या रेणुकाचा पती संतोष, सासू जयश्री आणि सासरे कामन्ना हे तिघेही तुरुंगात आपल्या कर्माची शिक्षा भोगत आहेत. मित्रांनो, ही कहाणी माणुसकीला काळिमा फासणारी असून एका सुशिक्षित महिला डॉक्टरला केवळ वारसाच्या हव्यासापोटी आपल्याच माणसांकडून आपला जीव गमवावा लागला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आजही आपल्या समाजात स्त्रीकडे केवळ वंश वाढवणारे यंत्र म्हणून पाहिले जाते. मूल न होणे ही एक वैद्यकीय स्थिती असू शकते, पण त्यासाठी महिलेला दोष देणे किंवा तिचा छळ करणे हा गुन्हा आहे. शिक्षणापेक्षा मानसिकतेचे महत्त्व. या घटनेत मुलगा इंजिनियर आणि मुलगी डॉक्टर होती. तरीही सासरच्या लोकांची विचारसरणी मागासलेली आणि गुन्हेगारी स्वरूपाची होती. शिक्षण म्हणजे केवळ पदवी नाही, तर माणुसकी आणि स्त्रियांचा सन्मान करणे होय. अंधश्रद्धा आणि फसवणूक. नवस, सायास किंवा देवदर्शनाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून महिलांनी सावध राहिले पाहिजे. कुटुंबात जर सातत्याने छळ होत असेल तर तो सहन न करता वेळीच कायदेशीर मदत घेणे किंवा आपल्या माहेरच्यांना कळवणे गरजेचे आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला आणि त्याने कितीही मोठा बनाव रचला तरी कायद्याच्या नजरेतून आणि विज्ञानाच्या प्रगतीतून तो सुटू शकत नाही. हा व्हिडिओ आपल्याला हेच शिकवतो की नात्यात आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापूर्वी आपल्या सुरक्षिततेचा विचार करणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे किती महत्त्वाचे आहे.